काय करते अॅव्होकाडोचं? अगं आई आली होती ना, तर आईने गावावरून आणलं होतं आणि असंच ते सुकलेलं फळ होतं ना, तर आई म्हटली तू वापर करते ना, म्हणजे चेहऱ्याला वगैरे तू लावतेस म्हणून तुझ्यासाठी आणले. तर मी काय करणार आहे ते कापणार आहे आणि ह्याच्यापासून रोप कसं तयार होतंय हे तुम्हाला दाखवणार आहे. वाळायला कसं ते काय माहित बघूया आपण. हा चालेल. तर हे आहे एवढं खराबच झाले. खराब झालं, पण आता काय करायचं माहितीये, हे बघा ना फळ आहे ना खराब निघाले. एक तर आपण कंपोस्ट मध्ये ह्याला टाकून देतो आणि दुसरी गोष्ट घरात मच्छर येतात म्हणून आपण ज्यावेळेस गौरी पेटवतो आणि ह्याची जराशी पूड करायची किंवा असा तुकडा नाही का पेटलेला ह्याच्यावर असा टाकून द्यायचा, कारण हा जो वास जो असतो ना असा कडवट असतो, सालीचा वास वगैरे नाही का, त्यामुळे ह्याला मच्छर पण कमी होतात मध्ये आणि छान म्हणजे असं म्हणजे तुम्ही दोन्ही पण प्रकारे करू शकता. तर मी तुम्हाला ना आता झाड कसं लावायचं बी पासून ते दाखवते. तर ही बघा बी आहे, तर आता मी हे काढून घेतले जराशे नाही कसं वरचं काढून जरा, हा ते स्वच्छ केले. तर ही जो भाग दिसतो कट तसा ओपन ठेवायचा, असं जे खालचा कडक दिसतोय ना असा, तर असं ह्याच्या ही वरती करायचं आणि ही खाली करायचं आणि अशी लावायची. आता ह्याच्यात लावली मी, त्याच्यात पाणी, तर हे बघा मी असं आता हे पाणी टाकून घेते. तर ह्यात ना जर थोडं मी खत, थोडी माती नाही का, आणि ह्याच्या खाली ना मी नारळाचं, ते आपण नारळ सोडतो ना त्याची ही साली टाकल्या ह्याच्या खाली, म्हणजे जसं नेहमी करते ते नेहमी करते तसे ते. तर आता हे लावलेलं आहे, तर ह्याला ना निदान 3-4 महिने लागतात पूर्ण प्रोसेस व्हायला. हे बघा ॲव्होकाडोचं लावलेलं झाड कसं आलेलं आहे आणि ह्याला फळ यायला कमीत कमी 7 वर्ष लागतात. आणि मी असंच रोप तयार करून गावी लावलं होतं आणि 7 वर्षानंतर हे गावची आलेली फळ आहेत, ते झाडाला आलेली फळं आणि त्याच्यापासून परत मी रोप कधी झाड आणलंच नाहीस ना, असंच रोप केलं ना पहिलं? रोप केलं आणि ती काही जास्त ह्याला पाणी लागत नाही. बरोबर. आणि उन्हाळ्यात पण म्हणजे येतं, उष्ण कटिबंध भागात येतं हे झाड. येतं छान. आपल्या गावी आल्या म्हणजे सगळीकडे येतं, कारण आमच्या गावाला एवढं खडक आणि एवढं ऊन असतं ना, कारण आम्ही आहे मान तालुक्यात. बरोबर. त्यामुळे बघ हा छान. हे ओपन होऊन आपोआप येतंय का? हा हे काय ओपन होतं, हे काय मी टाकले त्याच्या मुळे पण आलेत आणि दिसते का नारळात असं. तर अशा प्रकारे एका बी पासून आपण घरीच ॲव्होकाडोचं झाड तयार केलेलं आहे. आणि तुम्ही पण तयार करा आणि मला कमेंट मध्ये सांगा. बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.